विमान अपघातानंतर विमानतळांजवळील अडथळे अतिक्रमण पाडण्यासाठी नवीन विमान वाहतूक नियम लागू होणार असल्याचे आदेश हवाई मंत्रालयाने दिलेत। विमानतळ झोनमध्ये उंचीच्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या इमारती आणि झाडांवर त्वरित कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिकार दिले जाणार आहेत। दरम्यान मुंबई विमानतळ परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाने यांनी। अहमदाबाद येथील प्लेन क्रॅश नंतर अतिशय महत्त्वाचा निर्णय एव्हिएशन मिनिस्ट्रीने घेतलेला आहे। त्यानुसार मुंबईसह देशातील अनेक विमानतळांच्या परिसरातील भागांमध्ये आता अनधिकृत पद्धतीने जे कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे त्याचं पाडकाम हे करण्यात येणार आहे। निर्धारित उंचीपेक्षा अतिरिक्त उंची वाढवण्यात आलेल्या सर्व कन्स्ट्रक्शनवरती हातोडा चालवण्यात येणार आहे। मुंबईतील जर आपण बघितलं तर हा परिसर एअरपोर्टच्या नजीकचा परिसर म्हणावा लागतो आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये कन्स्ट्रक्शन वाढत असल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। सुरुवातीला एक महिन्याभराची नोटीसही देण्यात येणार आहे आणि त्यानंतर या इमारतींचं पाडकाम करण्याचं काम सुद्धा एव्हिएशन मिनिस्ट्रीकडनं करण्यात येणार आहे। रिस्ट्रिक्टेड एरिया जो आहे त्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं बांधकाम पाहायला मिळते। समोर आपण बघतोय एटीसी आहे। एटीसी कडनं सर्व विमान वाहतूक ही कंट्रोल केली जाते आणि या ठिकाणी ज्या ज्या वेळेला विमानांचं उड्डाण होतं त्या वेळेला सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं सुद्धा म्हटल्याचं आपल्याला एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या या परिपत्रकात पाहायला मिळते। त्यामुळे लवकरच अनधिकृत बांधकाम जे विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात आहे ते तोडण्यात येणार आहे। शुभम सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।